नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नांदेडमध्ये पोहोचलेत। आपल्या मुलीसाठी तब्बल 5 लाख रुपयांना नीटचा पेपर खरेदी केल्याच्या आरोपावरून शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेडमध्ये मोठी कारवाई केली। शहरातील विद्युतनगर भागातील एका घरात सीबीआयने तब्बल 8 तास कसून झाडाझडती घेतली आहे। लातूरमध्ये शुक्रवारी एका कोचिंग क्लास चालकाची चौकशी केल्यानंतर सीबीआयचे पथक थेट नांदेडात दाखल झालं। सूत्रांच्या माहितीनुसार नांदेडच्या विद्युतनगर भागातील कदम कुटुंबियांनी आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन नीटचा पेपर विकत घेतला होता। या संशयावरून सीबीआयने शनिवारी सकाळीच कदम यांच्या फ्लॅटवर छापा टाकला आणि घरातील सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली। या चौकशीमागील कारण अत्यंत धक्कादायक आहे। नांदेडमध्ये तयारी करत असताना या विद्यार्थिनीला सराव परीक्षेत केवळ 100 ते 124 गुण मिळत होते। मात्र पेपर संदर्भात लिंक लागताच ही विद्यार्थिनी आणि तिची आई अचानक 15 दिवसांसाठी पुण्याला रवाना झाले। त्यानंतर नीट परीक्षेचा निकाल समोर आला आणि ज्या मुलीला अवघे 120 गुण मिळत होते तिचा स्कोअर थेट 560 वर पोहोचला। गुणांमधील याच संशयास्पद वाढीमुळे सीबीआयने ही कारवाई केली आहे। या 8 तासांच्या झाडाझडतीनंतर सध्या तरी नांदेडमधून कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये। मात्र पुण्यात या 15 दिवसात नेमकं काय घडलं याचा तपास आता सीबीआय करत आहे।